तर नमस्कार मित्रांनो, पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत। आज आपण आलो आहे श्री क्षेत्र बाळे या गावी आणि बाळे या गावी श्री खंडोबाचं मंदिर, हे मंदिर खूप पौराणिक मंदिर आहे ते पहा। आणि आपण वेळ न घालवता या मंदिराचा पूर्ण व्हिडिओ काढूया, चला। सोलापूर पासून 5 किलोमीटर अंतरावर बाळे हे गाव आहे। याच गावात कुलदैवत श्री खंडोबाचे भव्य असे मंदिर आहे। या गावात भव्य असे श्री खंडोबाच्या मंदिरामुळे विशेष या गावाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाळे गावातील मानकोजीराव पाटील यांनी खंडोबाची बालकाच्या रूपात आपल्या देवघरात प्रतिष्ठापना केल्यामुळे बाळे हे नामाविदा प्राप्त झाले आहे। ह्या मंदिराचे बांधकाम खूप पौराणिक आहे, तरी पण या मंदिराचे बांधकाम कधी झाले ह्याचा उल्लेख कुठेही आढळत नाही। खूप पौराणिक असं हे मंदिर आहे। श्री खंडोबाचं मंदिर आहे हे, पाहू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। या मंदिरामध्ये एक ऐतिहासिक पलंग महाल सुद्धा आहे। आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता बाहेर चाललो आहे। मंदिराच्या आतील डाव्या बाजूस एक छोटंसं मंदिर आहे। श्री गणरायाचं हे मंदिर आहे, हे पहा। चला, आता आपण बाहेरच्या दिशेने चाललो आहे। पूर्ण असं खूप पौराणिक मंदिर आहे। आपण सध्याला दर्शन घेऊन मंदिर परिसरामध्ये आहे। पाहू शकता छोटंसं पूजेचं सुद्धा दुकान आहे आतमध्ये। पूर्ण असं पौराणिक हे मंदिर। मंदिराच्या चारी बाजूनं पौराणिक दगडी कंपाऊंड सुद्धा आहे। हे समोर पाहू शकता गैमुख आहे। पूर्ण हे दगडी बांधकाम केलेलं मंदिर आहे। खूप पौराणिक हे मंदिर आहे, पाहू शकता। आपण सध्याला मंदिराच्या उजव्या साईडला आहे। मंदिराच्या समोर दोन असे दगडी डिकमल आहेत, पाहू शकता। हे पहा, पूर्ण असे दगडी डिकमल आहेत। समोर एक छोटंसं मंदिर आहे। उभा गणपती हे मंदिर आहे आणि या साईडला सुद्धा एक मंदिर आहे। बसलेला मारुती मंदिर आहे हे, पाहू शकता। बसलेला मारुती मंदिर।
आणि या साईडला आहे श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट कार्यालय व मंदिर समितीचं अन्नछत्र सुद्धा आहे. तर मित्रांनो, कसं वाटलं मंदिर नक्कीच कमेंट करून सांगा. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.